राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Oh
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे आमोची जीव लगे सज्जन सोय आमुची जीव लगे सज्जन सोय रे आमोची जीव लगे सज्जन सोय जीव लगे सज्जन सोय रे नांदतील तिरी भिवारेच्या नांदतील तिरी भिवारेच्या नांदतील तिरी भिवारेच्या आमोचे जीव लगे सज्जन सोय आमुची जीव लगे सज्जन सोय रे आमोचे जीव लगे सज्जन सोय आमुची जीव लगे सज्जन सोय रे नांदतील तिरी भिवारेच्या नांदतील तिरी भिवारेच्या नांदतील तिरी भिवारेच्या तीच माझ्या चित्ती वसते दिवस रात्री माझ्या चित्ती वसती दिवस रात्री तीच माझ्या चित्ती वसते दिवस रात्री माझ्या चित्ती वसती दिवस रात्री भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे संपदा सोहळा सर्व सुख वसे 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 वैकुंठी जे नसे सुरवरांशी वैकुंठीते नसे सुरवरांसी वैकुंठीते नसे सुरवरांसी तीच माझ्या चित्ती वसते दिवस रात्री माझ्या चित्ती वसती दिवस रात्री तीच माझ्या चित्ती वसते दिवस रात्री माझ्या चित्ती वसती दिवस रात्री भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे ज्याच्या नामे पाप दुःख नाशे भय 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 विठ्ठल बाप माय रखुमाई विठ्ठल बाप माय रखुमाई विठ्ठल बाप माय रखुमाई तेच माझ्या चित्ती वसते दिवस रात्री माझ्या चित्ते वसती दिवस रात्री माझ्या चित्ती वसते दिवस माझ्या चित्ते वसती दिवस रात्री भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे माझा जीव जितो अमृत ते कळा जीव जितो अमृत ते कळा माझा जीव जितो अमृत ते कळा माझा जीव जितो अमृत ते कळा कंठी वेळा ध्यात असे कंठी वेळा ध्यात कंठी वेळा ध्यात असे तीच माझ्या चित्ती वसती दिवस रात्री माझ्या चित्ती वसती दिवस तीच माझ्या चित्ती वसती दिवस माझ्या चित्ती वसती दिवस भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे भेटावया खंती वाटत असे तुका म्हणे वाट पाहता शिनले म्हणे वाट पाहता शिनले तुका म्हणे वाट पाहता शिनले म्हणे वाट पाहता शिनले त्या पंथे डोळुले पंढरीच्या त्या पंथे डोळे पंढरीच्या पंढरीच्या म्हणे वाट पाहता शिनले म्हणे वाट पाहता शिनले म्हणे वाट पाहता शिनले म्हणे वाट पाहता शिनले त्या पंथे डोळुले पंढरीच्या त्या पंथे डोळे पंढरीच्या पंथे डोळे पंढरीच्या तीच माझ्या चित्ते वसते
दिवसा रात्री माझ्या चित्ते वसते दिवस रात्री माझ्या चित्ती वसते दिवस माझ्या चित्ती वसते दिवस भेटावया खंती वाटत तसे भेटावया खंते वाटत असे वडोबार कुमाई 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 वडोबार जय 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 वडोबार जय जय वडोबार जय 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 वडोबार जय जय वडोबार जय 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 वडोबार जय जय वडोबार कुमाई आमुची जीव लगे सजन सोयरी 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 सजन आमुची जीव लगे सजन सोयरी आमुची जीव लगे सजन सोयरी नांदतील तिरी भीमरेच्या नांदतील तिरी भीमरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती तीच माझ्या चित्ती वसते दिवस राती नांदतील तिरी भिवरेच्या नांदतील तिरी भिवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती आमुची जीव लगे सजन सोयरी 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 आमुची जीव लगे सजन सोयरी आमुची जीव लगे सजन सोयरी सोयरी आमुची जीव लगे सजन सोयरी नांदतील तिरी भीवरेच्या नांदतील तिरी भीवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती नांदतील तिरी भिवरेच्या नांदतील तिरी भिवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती भेटावया भेटावया खंती भेटावया भेटावया खंती खंती भेटावया 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 खंती वाटत असे खंती वाटत असे खंती वाटत भेटावया खंती वाटत असे भेटावया 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 खंती भेटावया 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 भेटा भेटावया भेटावया
चित्ती वसती दिवस राती तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटत से भेटावया 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 खंती भेटावया भेटावया खंती वाटत से भेटावया खंती भेटावया खंती खंती वाटत से भेटा भेटावया भेटावया माझ्या चित्ते वसते दिवस राती तीच माझ्या चित्ते वसते दिवस राती लगे सज्जन सोयरी समोर मॉनिटरला आवाज द्या याचा विको बंद करा. आमोचे जीव लगे सज्जन सोयरी नांदतील तिरे भिवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे संपदा सोहळा सर्व सुख वसे
संपदा सोहळा सर्व सुख वसे वैकुंठी जे नसे सुरवरांसी तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय विठ्ठल बाप माय रखुमाई तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे माझा जीव जितो अमृत ते कळा माझा जीव जितो अमृत ते कळा कंठी वेळोवेळा ध्यात असे तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे तुका म्हणे वाट पाहता शिनले तुका म्हणे वाट पाहता शिनले त्या पंथे डोळुले पंढरीच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे विठ्ठल आमुचे जीव लगे सज्जन सोयरी आमुचे जीव लगे सज्जन सोयरी नांदतील तिरे भिवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे नमो तीर्थ पंथे चालते तयासी 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 येती बोळवित त्यांसी नमो येती बोळवित त्यांसी नमो येती बोळवित त्यांसी नमो नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालते तयासी येती बोळवित त्यांसी नमो येती बोळवित त्यांसी नमो येती बोळवित त्यांसी नमो आमुची जीव लगे सज्जन सोयरी नांदतील तिरे भिवरेच्या तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती भेटावया खंती वाटतसे प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले दुर्गुण मारकरी भवसिंधू पारकरी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पंढरीपर प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आमचा सोयरा सज्जन चिवलक असलेला मायबाप विठोबा तो आमच्या चित्तात कसा वसलेला आहे आणि त्याला भेटण्यासाठी आमच्या जीवात आमचे डोळे कसे आसुसले आहेत त्याला पाहण्यासाठी आणि त्याला भेटण्याची जी काय आर्तता आहे ती आजच्या अभंगात तुकोबाराय स्पष्ट करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये पुण्यपावन श्री संत पाटील बाबा जोपुळकर, श्री संत मल्हारी बाबा, श्री संत दामोदर बाबा आदी आदी साधू संतांच्या कीर्तनाने ढवळून निघालेला तालुका दिंडोरी तालुका. या दिंडोरी तालुक्यातील आदर्श गाव जवळकेवणी आणि या जवळकेवणी गावामध्ये गेले 91 वर्षापासून चालत आलेला समस्त ग्रामस्थ जवळकेवणी गावातील भजनी मंडळ, थोर अन्नदाते, संतपूजन, देणगीदार, तरुण मंडळ, जुनी मंडळ सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह
आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित परिसरातील मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी ज्यांनी मला ही सेवा घेण्यासाठी खूप आग्रह केला असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हनुमंतजी बाप्पू शिंदे, ज्यांचा स्वर ऐकल्यावर मराठवाड्याचा रगदारपणा ज्यांच्या स्वरात जाणवतो असे आपल्या सर्वांचे लाडके मच्छिंद्रप्पा वांगीकर, मारुतीरायाच्या वर्णनामध्ये ज्यांचं पहिलं नाव येतं असे मनोजवम मारुतो तुल्य वेगम आदरणीय मनोज महाराज, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. पंढरीपर प्रकरण असल्यामुळं पंढरीपर प्रकरणातील अभंग घेतलाय. आपल्याला सगळ्याला पंढरपूरला जायचंय म्हणून अभंग एवढ्यात आमचं कामच एवढं की पंढरीपर अभंग घ्यायचे. मी लोणवाडीलाही पंढरीपरच घेतला होता, परवा बोपेगावलाही पंढरीपरच घेतला होता, इकडे कातर्लीलाही पंढरीपरच घेतला होता. असं आहे, चला पंढरपूर सांगू. पण अभंग मात्र वेगळे वेगळे घेतले होते. हे खरं या तोच तिकडं तोच इकडं हे लोक रोजच माझ्या पुढे येते. त्याच्यामुळं बघ पंढरीपर प्रकरणातील गोड अभंग घेतलाय. आमोचे जीव लगे सज्जन सोयरी नांदतील तिरे भिवरेच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, भेटावया खंती वाटत असे. या गावामध्ये एक खूप मोठं साधू हृदय होऊन गेलं मल्हार बाबा. मल्हार बाबांची खूप मोठी कृपा आहे. पाटील बाबा जोपळकर असतील, जीवनेश्वर बाबा काळू बाबा महाराज जीवनेश्वर आश्रम आणि आदरणीय दामोदर महाराज खेडगावकर असतील, ह्या भागातली खूप उंचीची माणसं होऊन गेली. त्यात मल्हार बाबांनी या भागात खूप उत्सव उभे केले. इकडंच उभे केले असं नाही. आदरणीय रामराव महाराज ढोक, सद्गुरू शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर ज्या भागात आहेत ना, त्या नरखेड भागातही त्यांचे खूप उत्सव आहेत महाराज. आजही ह्या भागात खूप गारा पडत आहेत पण जवळक्याला पडत नाहीत महाराज. मल्हार बाबाची कृपा आहे. असं आहे, बाकीच्या गावाला पडल्याच्या चांगल्या नाहीत त्या तशा पण या गावाची कृपा त्या गावावर होईल म्हणून त्या सगळ्या गावांनी मल्हार बाबाकडे येत जा, साधूचं दर्शन घेत जा. एका जनार्दनी जाई साधू दर्शना. आणि मग असे पवित्र साधू या गावात दवंगे परिवारात मला वाटतं जन्मले आहे ना, काय नाव त्यांचं, दवंगेच होत. आणि खूप मोठी कीर्ती केली. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले योगीराज अनादी जे आदी राहिल्या समाधी जगा माझी, नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी. साधू गेल्यावर 3 गोष्टी मागे राहतात, कीर्ती, ज्ञान, समाध्या. त्यांची समाधी आहे, त्यांची कीर्ती आहे. त्यांनी जी ज्ञानाची शिकवण या समाजाला दिली त्या शिकवणीवर आस्था गायत समाज चालतो. गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. तर या निमित्ताने अभंग खूप गोड घेतलेला आहे. आमोचे जीव लगे सज्जन सोयरी नांदतील तिरे भिवरेच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, भेटावया खंती वाटत असे. आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आमच्या चित्तात पांडुरंग परमात्मा कसा वसलेला आहे आणि त्याला भेटण्यासाठी आमची कशी आर्तता आहे, खूप गोड वर्णन आजच्या अभंगात करतात. विठ्ठल या सर्व समाजावर जर तुम्ही नजर टाकली तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की या समाजाच्या प्रत्येकाच्या चित्तात कोणी ना कोणी बसलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मानवी जीवनाला आलेल्या प्रत्येकाच्या वाटेला 3 शरीर आलेले. एक आहे स्थूल शरीर, एक आहे सूक्ष्म शरीर, एक आहे कारण शरीर. स्थूल शरीर जे आपल्याला डोळ्याने दिसतं, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीच्या केसापर्यंत जे दिसतं याला स्थूल शरीर म्हणतात. आज आपल्याला स्थूल शरीराचा विचार करायचा नाही. 3 नंबरचं शरीर आहे कारण शरीर. कारण शरीर म्हणजे अज्ञान. ज्या अज्ञानामुळं सद्गुरू मेहुणकर बाबा हे तुम्हाला मी सांगत असतील की आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो, तेही दिसत नाही डोळ्याने. कारण शरीर डोळ्याने दिसत नाही, अज्ञान डोळ्याने दिसत नाही. आज आपल्याला कारण शरीराचा विचार करायचा नाही, सूक्ष्म शरीराचा करायचा आहे. सूक्ष्म शरीर सुद्धा कोणत्या दर्शनकाराने किती तत्वांचं मानलं याच्यात खूप विचार आहे. पण आपल्या वेदांत शास्त्रामध्ये 19 तत्वाचं मानलंय. कोणते 19 तत्व मोजा. पंच ज्ञानेंद्रिय किती झाली? 5. पंच कर्मेंद्रिय किती झाली? 10. वा. आणि पंच प्राण किती झाले? 15. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 किती झाले?
19 असं 19 तत्वाचं हे आपलं सूक्ष्म शरीर आहे. हेही अतिंद्रिय आहे, हे आपल्या इंद्रियाच्या नजरे पडत नाही. त्या 19 तत्वामध्ये आज आपल्याला पंच प्राणाचा विचार करायचा नाही, पंच कर्मेंद्रियाचा विचार करायचा नाही, पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करायचा नाही. मन बुद्धी चित्त अहंकार, त्यामध्ये मनाचा करायचा नाही, बुद्धीचा करायचा नाही, अहंकाराचा करायचा नाही, चित्ताचा विचार करायचा. कारण तीच माझ्या चित्ती वसती दिवस राहती. मला इकडं यायचंय. चित्ताचा विचार आपल्या धर्मशास्त्रामध्ये दोन अर्थाने केलेला आहे. एक आहे आपल्या चित्ताचा विचार करत असताना एक चित्ताचं उपादान कारण कोण आहे, आणि दुसरं म्हणजे प्रयोजन काय आहे चित्ताचं. तर आज आपल्याला चित्ताच्या उपादान कारणाचा विचार करायचा नाही. चित्त निर्माण कशापासून झालं, चित्ताचं जनक कोण, चित्त आपत्य कसं, याचा काही विचार करायचा नाही. फक्त चित्ताचं प्रयोजनाचा विचार करायचा आहे. चित्ताचा वापर लोक कशासाठी करतात, तर चित्ताचा वापर लोक चिंतनासाठी करतात. हो, पण चिंतन कोणाचं करतात, तर जे चित्तात वसलंय, बसा, जे चित्तात ठसलंय, जे चित्तात बसलंय, त्याचाच विचार माणसं त्याच चिंतन करतात. याचा विचार करायचा. आता चित्ताच्या बाबतीत थोडासा विचार करत असताना आमचे वैद्य गुरुजी एक कोटी सांगायचे. आदरणीय बापूला विचारा, वैद्य गुरुजी सांगायचे, व्यवहार ज्याला चांगला करायचा त्याला वित्त गरजेचं आहे, ज्याला आरोग्य चांगलं ठेवायचंय त्याला पित्त गरजेचं आहे, परमार्थ चांगला करायचा आहे त्याला चित्ताचं सहकार्य गरजेचं आहे. व्यवहारात लागत वित्त, शरीरात लागत पित्त, आणि परमार्थात लागत चित्त. विठ्ठल. व्यवहारात लागत वित्त, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाज, जोपर्यंत आपल्याकडे वित्त आहे तोपर्यंत नात्यातले, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच रक्ताचे किंमत देतात. मी 3 विभाग पाडले. हा जनता जनार्दन समाज कुठपर्यंत किंमत देतो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. हरी धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाज किंमत देतो. तुमच्या घरी लग्न असू द्या आणि फक्त तुमची पार्टी वजनदार असू द्या, म्हणजे तुम्ही पैशावाले पाहिजे. जरी एखाद्याचं नाव पत्रिकेत नाही टाकलं, नका का नाव नसा, निदान पत्रिका तरी नेऊन द्यावा. पत्रिका जरी तुम्ही नेऊन नाही दिली, नका का पत्रिका द्यायला, निदान फोन करा. फोनही नाही केला, नका का फोन करणे, एखादा माणूस पाठवा. माणूसही जरी नाही पाठवला, तुम्ही त्याचं पत्रिकेत नाव टाकू नका, पत्रिका नेऊन देऊ नका, माणूस पाठवू नका, फोन करू नका. फक्त तुम्ही पैशावाले पाहिजे, फक्त तुमच्या घरी एखादं कार्य पाहिजे. तो गडी पत्रिकेत नाव नसताना, पत्रिका दिली नसताना, माणूस पाठवला नसताना, फोन केला नाही तरी ते लग्नाला पैशावाल्या पुढं कोणी बी लोंढा गोळी तर कोणी बी ध्यानात धरा. वयोवृद्धास तपोवृद्धा ज्ञानवृद्धाश्च तथा परे ते सर्वे धनवृद्धस्य द्वारे तिष्ठन्ति किंकराः. वयोवृद्ध असो, तपोवृद्ध असो, ज्ञानवृद्ध असो, हे सगळे वृद्ध धनवृद्धाच्या दारात द्वारे तिष्ठन्ति किंकरा, त्याच्या दारात
हाजी 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 करीत उभे राहतात महाराज. हे विशेष आहे. आता हे तुम्हाला मी टाकळी हाजीला जाऊन सांगू का? तुम्हाला नाही माहिती शिरूर तालुक्यात टाकळी हाजी नावाचं गाव आहे. संपला माझा विषय माऊली. पैसा आहे तोपर्यंत समाज किंमत देतो. तुमचा पैसा संपला आणि जरी तुम्ही एखाद्याचं पत्रिकेत नाव टाकलं, चंदूदादा त्याला पत्रिका जरी नेऊन दिली, माणूस पाठवला, मंगलाष्टकाच्या वेळी फोन जरी केला तरी ते लग्नाला येत नाही. का हो? तुमचं तर नाव पत्रिकेत होतं. हो, पत्रिका घरी आणून दिली ती. हो, माणूस बी पाठवला होता. हो, फोन बी केला. हो, का नाही आले? काय त्यांच्याकडे तर आपण जावा त्यांना भेटायला जात नाहीत लोक महाराज. असं आहे. म्हणून जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत किंमत. म्हणून व्यवहारात लागत वित्त. समाज लय राम राहिला. आपल्या नात्यातले ज्यांच्या पुरी आपण आपल्या घरात आणल्यात आणि आपल्या ज्यांना दिल्यात, हे पाहुणे रावळे कुठपर्यंत आपल्याला किंमत देतात? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपला, पाहुण्या रावळ्याला आपला उभग येतो. सोयरिया उबगू येईल माझा. माऊली लिहिलंय. माऊली 15व्या अध्यायात म्हणते, निकवड्या आणि निष्ठुरा उबगी जे जेवी सोयरा. पैसा संपला, पाहुणे रावळे लग्नाला येत नाहीत महाराज. जवळचे नात्यातले येत नाहीत. अहो समाज लय लांब राहिला, नात्यातले लय लांब राहिले. घरातले, आपला मुलगा, आपली आई, आपला बाप, आपली बहीण, पप्याची आई कुठपर्यंत किंमत देते? पैसा आहे तोपर्यंत. पुत्र बंधू कांता संपत्तीचे, संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हरी हरी विना कोणी नाही सोडविता. पुत्र बंधू कांता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात लिहितात, हरे विन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. या अर्ध्या टुकातच सगळे वडून घेतले. त्याच्यासाठी तुकाराम महाराजाचा प्रसिद्ध अभंग आहे. बहीण आपल्या घरातली कुठपर्यंत किंमत देते? जवळ चाले बरवा धंदा तव बहीण म्हणे दादा. सगळ्या बहिणींना माझी विनंती, तुम्ही कोणत्या भावाला दर साल ओवाळायला जाता बरं? दर साल कोणत्या भावाला? माझा दोन्ही शब्द तुमच्या लक्षात आले. दर साल कोणत्या भावाला ओवाळायला जाता? हे म्हणतील कोणत्या भावाला म्हणजे आपल्या भावाला. अजिबात नाही. माझा शब्द फक्त त्यांनाच कळाला आहे. ज्या भावाने बबन मामा मागच्या भाऊबीजेला वजनदार ओवाळणी टाकली, ह्या त्यालाच ओवाळायला जात्या. ज्या भावाने ओवाळणी टाकली नाही भाऊबीजेला, संध्याकाळपर्यंत बहीण जात नाही. शेजारी म्हणते, वैंस आज भावाला ओवाळायला गेला नाही, जाळ झाला मुडद्याचा. हा, सुतुळीचा तुकडा टाकला नाही त्याने, म्हणजे थोडा टाकला नाही, साधा बायकोच्या हातात गेला. हा, माझा हिस्सा बी त्यांनीच खाल्ला, काही देत नाही. असं आहे. जवळ आले बरवा धंदा तव बहीण म्हणे दादा. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन धनवंताला. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत घरातले आई बाप वडील, तो जर बाहेरून आला ना, दादा तात्या नाना बाबा पप्या पप्या करते. जोपर्यंत पैसे कमीतो तोपर्यंत. पैसा न कमावणाऱ्या पोराच्या आईची गाठ घ्यायची. तुमचा बाळू दिसत नाही, हा मोडता कुठं तार फाडलाय काय म्हणजे का हो? काय रुपया कमीत नाही, आई त्या पिठोऱ्या गावड येतो. त्याच्या बापाची गाठ घ्या. का हो तुमचा बाळू दिसत नाही? हा म्हणजे बाळ्या वारला कालच. हा म्हणजे का रुपया कमवून आणत नाही, अजून बापालाच कष्ट घ्यावं लागत. वा भाऊ म्हणले वायली निघाला. वा का हो? म्हणले आमचा भाऊ कमीत नाही, मलाच एकट्याला वाढावं लागत आहे. तरी झडझडोनी वायली निघ, आपलं वहिला निघ. हे भक्तीचे वाटे लाग लगेच गडी बाहेर पडत येत महाराज. महाराज बहीण भाऊ बाप आई लय लांब राहिले. बायको सदा शृंगार भूषणे कांता नव्हे बहुमाने. जोपर्यंत पैसा आहे, एकदा का तो पैसा संपला मग त्या धनाची झाली तुटी. श्री वस वसवली लागे पाठी. वर बघा खाली काय पाहत आहे म्हणे तुमच्या नावडती गोष्टी
राग आहे तडपटी रागाने धावून जाती महाराज. आणि याचा अनुभव नोकरीवाल्याचा जेवढा 29 दिवस सन्मान नसतो तेवढा पगाराच्या दिवशी राहतो महाराज. 29 दिवस बाईसाहेब सिरियल पाहत बसलेले असतात. तो ऑफिसहून आला दिंडोरीहून कुठं पिंपळगाव बसवंतच्या मार्केट कमिटीतून इकडून तिकडून आला का तो थकलेला राहतो. तो म्हणतो अगं गंगू तांब्याभर पाणी दे. हात नाहीत का तुम्हाला? दिसत नाही का मी सिरियल पाहते, मी उठणार नाही. 29 दिवस त्याला हाताने पाणी घ्यावं लागतं. पण जो दिवस पगाराचा आहे त्या दिवशी त्याला आंघोळीला गरम पाणी, बसायला चौरंग, मग त्याच्या अंगाला उठणं लावलं जातं. मग नाना वेगळ्या वेगळ्या साबणा, लाईफबॉय, लक्स, हमाम, संतूर, व्हील नाही ती कपड्याची, अशा वेगळ्या वेगळ्या साबणा लावून त्याला आंघोळ चलती. आणि मग तो म्हणतो का ग आज दिवाळी होय? ती म्हणते नाही आज बैल पोळा आहे. सो मला हेच सांगायचे माऊली, व्यवहारात लागत वित्त विठ्ठल शरीरात लागत पित्त. पित्ताचा प्रकोप चालत नाही. पित्त वाढलं, कीर्तनकाराला सगळ्यात जास्त विचारा मेहुणकर महाराजाला पित्ताचा त्रास आहे. गायकाला पित्ताचा त्रास, वादकाला पित्ताचा त्रास. का? 9 ते 11 हे 9 ते 11 लय मुळावर. आय 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 तुम्हाला हे 7च दिवस, आम्हाला सरज वर्षभर महाराज. आणि मग रात्री झोपायला 11ला कीर्तन संपत, 11:30 12 तिथंच होत्या. जाताना लोकांचा आग्रह 12ला चहा घेऊन जा. आणि मग ते लय घोटाळा. मग तिथून पुढं मग पित्त वाढलं का कीर्तन करायला त्रास होतो महाराज. 9 ते 11 जुने कीर्तनकार लवकर गेले महाराज. 7 ते 9 महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रभावी मीच चालवलंय महाराज. लय 7 ते 9 केले महाराज सप्ते. मलाच माहित नसते किती केले. खूप 7 ते 9 केले. 7 ते 9 पित्त प्रकोप होत नाही. पित्त वाढलं नाही पाहिजे. पित्त लघुता चालत नाही. तर कोणी डॉक्टर असेल तर त्याच्या लक्षात येईल. पित्ताची कमतरता चालत नाही, पित्ताचा प्रकोपही चालत नाही. पित्ताचा समतोल लागतो, त्याचं आरोग्य खणखणीत राहतं. त्याच्यासाठी सकाळी 8:30-9ला गडी जेवलाच पाहिजे आणि संध्याकाळी 6लाच जेवला पाहिजे. त्याचा पित्ताचा प्रकोपही होत नाही आणि पित्ताची लघुताही होत नाही. विठ्ठल व्यवहारात लागत वित्त, शरीरात आरोग्यासाठी लागत पित्त आणि परमार्थात लागत चित्त. किती चांगला परमार्थ केला जर चित्त नसल त्याला काही अर्थ आहे का? जवळी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत. जवळी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले. नाम जपता हे वैखरी चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी. नाम जपता हे वैखरी चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी. दत्तू काका एक जण पूजाला बसला. बागायदार होता. आंब्याच्या बागा होत्या. 500 झाडं देवगड हापूस, 500 झाडं पायरी, हे वजनदार झाडं आणून लावली होती. आणि असा आंबा पिकला होता महाराज, पाढाला पिकला आंबा. बारीक ऐकत आहे वाटतंय. गडी पोचला पूजाला. शेतातून कामगार आला आणि त्याने बातमी दिली, बागायदार मालक, अहो आपल्या आंब्याची चोरी झाली. म्हणजे काय झालं? पूजा करत होता, मौन धरलं होतं, पूजा चालू होती. चोरी झाली बागाची. आपल्या जवळजवळ गाडीभर आंबे एका चोराने चोरून चालवले होते. त्याला अडवलाय आम्ही आणि धरलाय. काय शिक्षा करू सांगा? करतोय देवपूजा. आता देवपूजा करताना चित्त तिथं लागेल का आंब्याकडे जाईल? चोर धरलाय म्हणल्यावर त्याला असा राग आला. पण मौन, काय बोलावं काय करावे ते मौन. हेंडे दाही दिशा मन, तुकाराम महाराज म्हणतात. त्याने काय केलं, नेमका त्याच्या हातात देवपूजा चालली होती. रंगनाथ होता, गळ्यात जानवं होतं. त्याने काय केलं, रंगनाथाचा पाय जानव्याला बांधला महाराज. असा रंगनाथ उलटा टांगला. संध्याची पळी होती ना,
त्याला सांगायचा आणि पळीने रंगणातच हाणायला सुरुवात केली. चोर राहिला बाजूला ना हाकना रंगणातलाच रट्टे खावा लागले. अरे जवळी नाही चित्त काय मांड गेले प्रेत नाम जपत आहे वय करीन चित्त दावे विषयावरी. याला काय अर्थ आहे का माऊली? नामरूपी अनुसंधान वैद्य गुरुजी हे प्रमाण हमकाच सांगायचे महाराज. हो हे ध्यानात धरा. करा विठ्ठल स्मरण. करत असताना नामरूपी अनुसंधान ज्याचं नाव जप करतात ना तो समोर डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे महाराज. नावाचं आणि रूपाचं अनुसंधान पाहिजे. नाही तर शंख करशी ज्याच्या नावे त्याचे तुझं ना हेट ठावे. तुला काय माहिती त्याचं माहिती पाहिजे आपल्याला महाराज. म्हणून नामरूपी अनुसंधान हा घोटाळा आहे महाराज. परमार्थात चित्त लागत माऊली. चित्त विठ्ठल लई चित्त भारकटलेली. शिक्षक इतिहास शिकवत होते. पुढे एक मुलगा होता आणि त्याचं चित्त भरकटलं आणि शिक्षक शिकवत होते की दिल्लीमध्ये कुतुब मिनार आहे. दिल्लीमध्ये कुतुब मिनार आहे. उत्तरेत कुतुब मिनार आहे. पण पुढे बसलेल्या मुलाचं चित्त नाही म्हटलं. शिक्षकांनी विचार काय रे मी काय सांगितलं तर त्याने सांगितलं दिल्ली में कुत्ता बीमार है. अरे कुत्ता बीमार है नाही कुतुब मिनार है. चित्त ठिकाण्यावर नाही त्याला काय करावं महाराज. चित्त ठिकाण्यावर असावं लागतं. चित्त का विमनस्क झालं. एकदा का विमनस्क स्थिती झाली माऊली एकदा का चित्त उधळलं की मग बस विषय संपला. आणि म्हणून परमार्थामध्ये चित्त लागत. मग तुम्ही म्हणाल महाराज परमार्थामध्ये चित्त लागत किंवा चित्तात परमार्थ लागतो कसं म्हणा. मग कोणाच्या चित्तात काय सांगा. आता हे इथं कसं सांगता येईल. कोणाच्या चित्तात काय मी काय मनकावडा आहे का कोणाच्या. आणि खरं सांगू कोणाच्या चित्तात काय आहे हे जर लोकाला कळालं असतं तर लोक घरात राहिलीच नसते. कोणी कोणाशी बोललंच नसतं. खरं कोणाच्या मनात काय चाललं एकमेकाला कळालं जर असतं ना आय 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 आय. कोणाच्या चित्तात काही असू शकतं महाराज. कोई किसी में मगन कोई किसी में मगन जिसका हुआ लगन वो उसी में मगन. आज माथ्यातलं नाही माथ्यातलं आहे बरं असो. कोणाच्या चित्तात काय आहे कोणाच्या चित्तात काही असू शकतं. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाचा एक दोहा सांगतो. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगतात लोभी के चित्त धन बैठे कामी के चित्त काम माता के चित्त पूत बैठे तो का के चित्त राम. वा एका दोह्यात कोणाच्या चित्तात काय आहे चौघाचा तपशील मांडलाय. लोभी के चित्त धन बैठे कामी के चित्त काम माता के चित्त पूत बैठे तो का के चित्त राम. वा कोणाच्या चित्तात काय बसले तो का के चित्त राम. याच्यावरूनच मला तीच माझ्या चित्ती वसती दिवस रात्री इकडे यायचंय. लय सोपं आपलं लय सरळ कीर्तन राहते बाळा. काही तर धरितेत कुठं वाड्यात जातेत कुठं धरणात देवानात माहिती रे बाबा. सरळ बोलत गेलं पाहिजे. ऐका कोणाच्या चित्तात काय बसले. लोभी के चित्त धन बैठे. लोभी माणसं आहेत ना महाराज त्यांच्या चित्तात धन बसलेलं असतं. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. सर्व भावे लोभ्या आवडे धन. सर्व भावे लोभ्या आवडे धन. सर्व भावे लोभ्या आवडे धन. सर्व भावे लोभ्या आवडे
बेटे. काही माणसं लईच लोभी. आता वैद्य बाबा त्याला 2-4 नावं सांगायची. वैद्य बाबा म्हणजे लोभी, चिंगोस, चिक्कू, मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे जर तुपात माशी पडली तर ती माशी सुद्धा चोखून टाकायची. खरं बाबा असं का म्हणजे तुपाचा थेंब वायाला जाता कामा नाही. म्हणून माशी चुकली. पण त्या तुपाच्या थेंबाबरोबर काय रसही वाटय माशीचं काय ठेवून द्या. लय आता काय सांगावं महाराज. एका ठिकाणी पंगत आम्ही गेलो जेवायला. महाराज मालक तूप वाढायला लय चिक्कू. त्याने तुपाची वाटीन तूप वाढायला आधी त्याचं पोरगं आलं होतं. आणि पोरगं संध्याच्या पळीने तूप वाढीत होतं. चमच्याने वाढा. तुम्हाला जर तूप खायची मजा पाहायची असेल तर परतीच्या वारीला तरड गावला या. माऊलीच्या सोहळ्यात परतीच्या वारीला तरड गावला सदा वारकऱ्याची पंगत राहते. हो तांब्याभर ताटात तूप पण तांब्याभर डोक्यावर तूप. प्रत्येकाच्या डोक्यावर तांब्याभर तूप. ते तू तुझी आंघोळ कर नाही तर काही कर. प्रत्येकाच्या नावाने 2 तांब्या तूप राहते. महाराज नादच नाही करायचं तूप खायला. महाराज अजून तूप खायचं असेल तर आमच्या त्या आळंदीत एक वारकरी बघा असा खाली मान घालून चालतो. गोरधनवा. गोरधनवाची परळील पंगत राहते बघा. परळील पंगत लय म्हातारं महाराज. काय सांगावं अन्नदान माझ्या डोळ्याला पाणी आलं महाराज. आळंदीत तो आहे म्हणून महिना वारकरी जिवंत आहेत महाराज. लय जीव घालायचा नाद. तुपाच्याच पंक्ती महाराज. कोरोनाच्या काळात सगळ्यात पहिली कीर्तन आळंदीत गोवर्धनवानी सुरू केली. आणि खूप पंक्ती लय मराठवाड्याचे लोक देतात महाराज. त्यांना ते जगन्मित्र नागा प्रसन्नच आहे महाराज. काही म्हणा तुम्ही ते लईच प्रसन्न आहे. खासच माणूस आहे महाराज. ते गोवर्धनवा खाली माना तुमच्या परिचयाचे आहे का नाही कोणा महाराज. गोवर्धनवा परळीत एक दिवस ती पोळ्याचीच पंगत राहते महाराज. काय 2च पाट्या पोळ्या असतात आणि भली माणसं जेवायला भेटलेली पाट्याच हालत नाहीत महाराज. किती का त्या 2 पाट्या भरलेल्या तशाच महाराज. आहे दिशी ती प्रसन्न असं जिवंत येतो वारकरी आळंदीत. ते खूप तूप खाऊ घालणार महाराज. पोरगा संध्याच्या पळीन तूप वाढीत होता. बाप म्हणला आरा काय उधाळ मानके आहे. इतकं उधाळीत येत म्हणले. थेठून पळी. मग वाटी इकडं जाते दाभानान दाभान बुडायचा. प्रत्येकाच ताटात 1 थेंब टाकायचा. 1 थेंब टाकायचा. वैद्य बाबा सांगायचे 1 थेंब. बायको आणली हा एवढा उधा माधा चाललाय म्हणले. तरीच म्हणलं घरी गरिबी का आली. इतकं तूप म्हणले दाबखानी वाढीत असतात का कुठं. मग बाया अशी स्वयंपाक घरात गेली. 1 प्लेट घेतली. प्लेटीत 1 विस्तावाचा निखारा घेतला आणि निखाऱ्यावर 1च दाबनातला थेंब टाकला. सगळ्या पंक्तीला ववाळला. बोला पुंडली बजा. भेटलं तूप म्हणले. आता काय बाई असं याला व्हायचं लोभी के चित्त धन भेटे. काहीच पैशावर लय प्रेम महाराज. वा. आमचे नामदेव आप्पा श्यामगावकर एक दृष्टांत सांगायचे. विठ्ठल विठ्ठल. एका वारकऱ्याची एका शेठजीची पांडुरंगाची गाठ पडली. पांडुरंगाने ठरवलंय शेठजी लय चिंगूशी कुठं दान धर्म करीत नाही. लय पैसा याच्याकडं. पैशाला काळ्या पाण्याची शिक्षा. मग शेठजी चंद्रभागे स्नानाला आला. स्नान केलं का देवाने वासुदेवाचं रूप घेतलं. सांगा बापाचं नाव सांगा. टोळोळंग 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 टोळोळंग. ते बाप वारलाय म्हणले. जरी वारला असेल तरी सांगा आणि त्याच्या प्रित्यर्थ दान द्यावं लागेल. मग त्यांनी सांगितलं बापाचं नाव. आजाचं सांगा. त्याच्या नावानं दान पावलं. त्या बापाच्या नावानं दान पावलं. आजाच्या नावानं दान पावलं. द्या म्हणले. तो म्हणला बा किती द्यायचे. बोले 1 रुपया. म्हणजे असं करा आता मी आंघोळीला आलो होतो. इथं काही पैसे नाहीत. मठात या. तर ना चालतंय. आणि शेठजी निघाला. पुढं जाऊन शेठजी हसायला लागला. वासुदेवाला येड्यात काढलं. म्हणजे 8 पिढ्याचं म्हणून घेतलं त्याच्याकडून. मग आणि त्याला म्हणलं रुपया देतो मठात ये. म्हणजे हसायला काय झालं. मग त्याला काय माहिती मठ कोणाचा आहे आपला कोणत्या मठात उतरत. नावच नाही सांगितलं. ह्या जगाला ह्या जगाच्या मालकाला मठ माहीत नाही. अरे याला होलगे बी माहिती आहे मठ माहीत नाही. वय होलग्या सकट मठण ज्वारीन बाजरी सगळंच माहिती याला. तो मठाचा याच्या आधी देव दारातच उभा. आमक्याच्या नावानं दान पावलं टोळोळंग टोळोळंग. तुम्ही तर कसे म्हणजे तो रुपया नाही आला. तुम्हाला माझं मठ काय माहिती. म्हणजे मला जगातले सगळे मठ माहिती आहेत. मी माणसाच्या वासावून मठ ओळखितो म्हणले. आता काय करा. काय देवच होता तो. ते मग लय पिशा ओचाकल्या. तेव्हा मी आलोय पण मला माझ्या जोडीदाराने तिकीट काढले. माझ्याजवळ पैसेच नाहीत.
तुम्ही माझ्या गावाला या म्हणले, तुम्हाला पैसे देतो. देव म्हणले तुझ्या गावाला येतो, काळजी करू नको. त्याने गावच सांगितलं नाही. गेला वासुदेव निघून. भारतात हाशा मठात वासदेवाला फसवलं, नदीवर फसवलं, मठातही फसवलं. त्याला काय माहिती आपलं कोण गाव कोण्या जिल्ह्यात आहे, कोण्या तालुक्यात आहे, कुठे काय. महाराज तो जेवायला बसला आणि देव, तो घरी गेला जेवायला बसला आणि देव दारात आमक्याच्या नावानं दान पावलं टुळळून टुळून. बायकोला म्हणा कोण आलंय, ती दारात गेली. वासुदेव आलाय. किती एवढी एवढी उंची म्हणे, हा तेवढीच उंची. असं असं घातलेलं आहे कांगात म्हणे. हो पंढरपूरचाच वासुदेव आहे काय नो. त्याने काय केलं, खिडकीतून पाहिला तोच आहे. मग त्याने लगेच आथरून धरलं. बाईला म्हणला सांगा त्याला मालक वारलेत म्हणून. काय लोभी असेल महाराज, 1 रुपयासाठी संपत काका काय. इतकी हलकट, मी हलकट लई पाहिले पण याच्या खालोखालच महाराज, मी हलकट लई पाहिलेत महाराज. वर बघा जरा, मी खूप हलकट पाहिले महाराज, पण याच्या खालोखालच लईच हलकट होता. मग बाई आता बाईला म्हणणार मी मेलोय असं सांग. मग ती शेठाने लागली रडायला, शेठ जे मर गए हाय हाय. आता त्या बायांना शेठने पण त्यांना रडता येत नाही, रडायला आमच्या बाया पाहिजे. मग आय 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 आय. अहो वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपल्यावर नाशिक जिल्ह्यात बाया आपापच रडायला लागतात महाराज. कीर्तन चालू आहे तोवर नाही रडत महाराज, नंतर लई रडतात महाराज, लई रडायला महाराज. शेठाने लागले रडायला. वासदेव हाताला काय झालं म्हणजे मालकच वारले. हो ना, मी पंढरपूरहून म्हणजे रुपया घ्यायसाठी आलो होतो पण मालक वारले. ते म्हणले तुम्ही जा आता, आम्ही त्यांचा विधी करतो. असं कसं म्हणले, आमचा यजमान आहे म्हणले हा, त्याच्या माहितीशिवाय मला जाताच यायचं नाही म्हणले. मी सावडायचा आणि दहाव्याचा कार्यक्रम होईपर्यंत इथून हलणार नाही म्हणले. यजमानाचं सगळं कार्यभाग मिटला पाहिजे मला. तो हातून ऐकायचा. तो म्हणला काय वासदेव हिरेला पेडलाय म्हणले, मोहरा हिरेला पडला. मग तो इकडे असा ठक होता महाराज. मग काय पाहुणे रावळे आणले, चितार रचली, चितेवर नेऊन मांडला. वासुदेव त्याच्या कानापाशी आला आणि म्हणला तू खरंच मेलेला नाहीये मला माहिती, पण काही कर 1 रुपया दी आणि मी लगेच निघून जातो, तू वाचशील. तो वासदेवाला चितेतूनच काय म्हणला मी मरण पण रुपया देणार नाही. वासदेव म्हणला द्या अग्नी टाक. काही लोकांना वाटलं मेलायच. बाई तो आता त्या बाया जुन्या काळातल्या बाया मसनवाट्यापर्यंत येत नव्हते ना, देहगृहाची कामेनी तिथं राहिली भुवनी. असं बाई आलीच नाही, तिला वाटलं मिटलं असेल का, तिथपर्यंत जाऊस तर उठला असेल मालक. काही लोकच गाव कारभारी, गावची जत्रा कारभारी सत्रा, त्यांना वाटलं मेलंच काय नो. आणि मग काय कडक कपडेन 17 लफडेन सगळी गावातली गोळा झाली म्हणे द्या पेटून. राखेल टाकून पेटून दिलं मला. पेटल्यावर देवाला वाटलं खरंच मरण, हाकनाक माणूस म्हणून रुपया पाहिजे. मोठ्याने देव म्हणला बाबा रुपया सुटला, शेठजी रुपया सुटला. तो तट दिशी तो म्हणला हे बघा शेठजी उठला. मग हे बघा तट दिशी उठला आणि उडी खाली टाकली. अशा शेठजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात. एवढा कुठं चिक्को माणूस असतोय का कुठं महाराज, एवढा चिंगोस. विठ्ठल विठ्ठल. लोभी के चित्त धन बैठे, कामी के चित्त काम. जो कामी मनुष्य आहे त्याच्या चित्तात कामनाच बसलेली असते. मग ती धनविषयक असो, मानविषयक असो, स्त्रीविषयक असो, पुत्रविषयक असो, कामनाच बसलेली असते. त्याच्या मनातून ते जातच नाही. किती काढायचा प्रयत्न करा महाराज, आपण खूप सांगायचा प्रयत्न करतो. एका माणसाला दारू पिण्याची कामना होती, खूप दारू प्यायचा. एक दिवस बायकोने सांगितलं जरा पेपर वाचा आजचा. तो म्हणा काय झालं, पेपरला बातमी आली शेजारच्या गावची 10 माणसं दारू पिऊन मेली. तुम्ही आता तरी दारूची कामना सोडा. पण कामी के चित्त काम, कामी माणसाच्या चित्तात काम बसलेला असतो. तो म्हणा दाखव पेपर. पेपर वाचला तो खरंच शेजारच्या गावची 10 माणसं दारूने मेले. त्याने चष्मा काढा, डोळे पुसले. तो म्हणला आजच बंद, आजच बंद. म्हणल्यावर बाईला एवढा आनंद झाला. अर्धा 2 किलो पेढे आणले, अख्ख्या गल्लीत वाटायला लागली. तो म्हणला ए वेडे पेढे कशासाठी वाटती. ती म्हणली तुम्ही तर म्हणले आजच बंद. तो म्हणला अगं दारू नाही पेपर बंद. काही छापून येत आहे म्हणले. असं का दारू कुठं सोडायची असते का म्हणजे. कामी के चित्त काम, दारूची कामना मनात बसलेली हटणारच नाही मला. माता के चित्त पूत बैठे, एखाद्या आईच्या चित्तात मुलगा बसलेला असतो.
मग तो मुलगा कसा असो, आंधळे पांगळे मुके अनर्ग, पण आई म्हणती माझं अछड बछड राज रुपड माझा सोन्याचा तुकडा. आहा, आईच्या चित्तात बाळ बसलेला असते. महाराज मातेची आची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती. हो मातेची आची अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त मातेची चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. लोभे के चित्त धन बैठे कामी के चित्त काम माता के चित्त पूत बैठे. वा, आईच्या चित्तात बाळ बसलेलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात तुका के चित्त राम, भगव सगळ्या जीवाचा आराम असलेला प्रभुराम, प्रभू कृष्ण, प्रभू पांडुरंग परमात्मा माझ्या चित्तात तोच वसलेला आहे. तुकोबाराय सेवे करता माझ्या चित्ती वसते देव सराती. तीच 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 माझ्या चित्ते वसते देव सराती. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. भेटावया खंती वाट तसे भेटावया खंती वाट तसे. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. हो भेटावया खंती वाट तसे भेटावया खंती वाट तसे. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. तीच माझ्या चित्ती वसते देव सराती. तो भगवंतच माझ्या चित्तात रात्रंदिवस वसत आहे. तीच माझ्या चित्ती वसते दिवस राती. रात्री न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत हे न कळे दिवस की राती. अखंड लागले शे ज्योती आनंद लहरीची गती. वर्णुमी किती तया सुका अनेक दुसरे नाही मज आता. नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. पांडुरंग जागृती म्हणताना दिवस आणि स्वप्नी म्हणताना रात्री. तीच माझ्या चित्ती वसती दिवस रात्री. तो परमात्मा कधी भेटल? चित्ती म्हणे विश्वंभर. कधी भेटेल रुक्मिणीवर? नेत्री वाहे अश्रुधार कंठ सद्गदित तयाचा. तुकोबारायचे 8वे पूर्वज 7वे पूर्वज विश्वंभर बाबाचं चरित्र मैपती महाराजांनी. त्याच्यात विश्वंभर बाबाला असाच टकळा लागला होता. करीते टकळा किंवा लागला टकळा पंढरीचा. वा, भेटावया खंती वाटत असे भेटी लागे पंढरीनाथा. जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करसी नेने मज दिनाचे धावने. भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस
वाट तुझी संपला, भेटावया खंती वाटतसे वा. तीच तीच म्हणजे कोण, तर तीच म्हणजे आमचा सोयरा, आमचा जीवलग, आमचा सज्जन, जो भिवरेच्या तीरावर नांदतोय अभंगाच्या पहिल्या चरणात. आमुची जीव लगे सज्जन सोयरी, 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 जीव लगे सज्जन सोयरी, आमुची जीव लगे सज्जन सोयरी, आमुची जीव लगे सज्जन सोयरी. नांदतीला तिरी भिवरेच्या, नांदतीला तिरी भिवरेच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती. नांदतीला चित्ती भिवरेच्या, नांदतीला चित्ती भिवरेच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, तीच माझ्या चित्ती तीच म्हणजे कोण, तो माझा जीवलग आहे, तो आमचा सोयर आहे, तोच सज्जन आहे, आणि तो भिवरेच्या तीरावर राहतो, तोच माझ्या चित्तात वसला. तीच माझ्या चित्ती, हा या अभंगाचा अर्थ संतपर लावलाय सद्गुरू कंधारकर महाराजांनी. पण आमच्या संस्थेच्या गाथेमध्ये मात्र नथुसिंग महाराजांनी हा सगळा अभंग पंढरीपर लावलाय, कारण सगळं पुढं पंढरपूरचं वर्णन आहे मला. त्या पंथे डोळले पंढरीच्या, विठ्ठल बाप माय रखुमाई, म्हणून हे जीवलग सज्जन सोयरा हे पद पाहून त्यांनी संताकडे लावलं. पण जीवलग सज्जन सोयरा हे जसं संताला म्हटलंय तसं देवालाही म्हटलेलं आहे. आमुची जीवलगे सज्जन सोयरी, नांदतील तिरी भिवरेच्या, भगवंताला जीवलग म्हटलंय. आमुची जीवलगे पांडुरंगे यैव पांडुरंगे, पांडुरंगे जीवाचे जीवलगे, जीवाचे जीवलगे यैव पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे जीवाचे जीव लगे, जीवाचे जीव लगे यैव पांडुरंगे, हो पांडुरंगे यैव पांडुरंगे, जीवाचे जीवलगे यैव पांडुरंगे, जीवाचे जीवलगे यैव पांडुरंगे, पांडुरंगे यैव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैव पांडुरंगे. जीवलग शब्दाचा अर्थ आहे मैत्र. भगवंत आपला मित्र आहे, मित्र, सखा. सखा तुका म्हणे दाता सखा, आयसा अनंता सारेखा. भगवंत सखा आहे, मित्र आहे, जीवलग आहे, जीवलग. खरं सांगू, व्यवहारातले मित्र आपल्या काही कामाचे नाहीत, थरायच्या ना पांघरायच्या लायकीचे, उश्याच्या ना पाय त्याला थराचे दगडत नाही, सगळे पूर्णीचे दगड आहे. खरा जीवलग भगवंत, खरा जीवलग आहे महाराज. वा, तुका म्हणे तो जाणावा, सखा करावा आपुला. वा, तो जीवलग मित्र आहे. त्याच्याशी मैत्री ज्याने केली त्याचं काढायला लागलं. सूर्यरथीचा सारथी अरुण. अगोदर सूर्योदय होतो का अरुणोदय होतो? अरुणोदय. उठा अरुणोदय, प्रकाश झाला. अरुणोदय म्हणजे सूर्य उगवणे. पश्चिम कुठे इथं, पूर्व कुठे आहे? पूर्व इकडे आहे का? आला का घोटाळा झाला? पूर्व. तर पूर्वेला सूर्य उदयाला येण्याच्या अगोदर जी सकाळ सकाळ तांबडी छटा पडली ना, त्या तांबड्या छटेला अरुणोदय म्हणतात. आणि मग सूर्य किरणासह बाहेर आला तर त्याला सूर्योदय म्हणायचं. अगोदर अरुणोदय. उठा अरुणोदय, प्रकाश झाला. वा, अरुणोदय, तांबडी छटा पडलेली असते. तो अरुण आहे ना, अरुण, तो सूर्यरथीचा सारथी, तो सूर्यरथीचा अरुण. पण त्याने विचार केला, आपण या सूर्याचा रथ हाकितो. महाराज लोकांच्या ड्रायव्हरला भजन घडत नाही, हा घोटाळा आहे. ते म्हणला रोज उठायचं, रोज एका गावाला सूर्याचा रथ हाकू.
गडी गळून गेला, भजनच घडलं नाही. मग त्याने ठरवलं आपण भजन घेण्यासाठी मृत्यू लोकात अवतार घ्यायचा. तो सूर्यरथीचा अरुण करावया हरिभजन. मृत्यूलोकी त्याने अवतार जाण घेतला से. कुठं घेतला? पैठणला. सूर्यरथीचा सारथी अरुण. कोणाचा अवतार घेतला? काय करावं तयासी नाही करचरण. जन्माला बाळ आलं पण त्याला हातही नाही पाय नाही. काय नाव त्याचं? कुर्मदास. हे कुर्मदास मागच्या जन्मीतले सूर्याचा सारथी अरुणाचा अवतार. मैपती महाराजांनी लिहिलंय. तो सूर्यरथीचा अरुण करावया हरिभजन. भजन घडलं नाही. भजन घडलं पाहिजे. तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा. भजन घडलं नाही तर खंत वाटली. एकादशीला जर देवळात भजन झालं नाही वाईट वाटलं पाहिजे. तुमचं कसं आहे त्याच्या सुपारीला जाणं झालं नाही. आता तुझीच सुपारी देतो कोणाला तरी. हा एखाद्याच्या सुपारीला जाणं नाही झालं तरी चलन. वास्तुशांतीला जाणं नाही झालं तर मल्हारी महाराजांच्या पुढे एकादशीला भजन झालंच पाहिजे. महाराज वा खंत वाटली पाहिजे. हरिपाठ टळला खंत वाटली पाहिजे. अरे मी आज हरिपाठाला गेलो नाही खंत वाटली पाहिजे. महाराज वा. बऱ्याच गावगाव मंदिरात येऊन पत्ते खेळत आहेत काय बामटे. हो हे मंदिरात पत्ते खेळणारे सगळे उचलायचे आणि नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या खाली उभे करायचे आणि दारं उघडे करून द्यायचे. महाराज नॉनस्टॉप जायकवाडी सापडलीच नाही पाहिजे. महाराज अरे आमचे इस्लाम बांधव मशिदीत पत्ते खेळत आहेत का? आमचे ख्रिश्चन बांधव जरा बघा चर्चमध्ये पत्ते खेळत आहेत का? आणि आमचे 1.5 दिवसातून कोल उसात चाललेत मारतीस देवळात पत्ते खेळायला. चाललेत पांडुरंगात देवळात पत्ते खेळायला. अख्ख्या गावाने मोगली एरांडाचे फोकं काढायचे. महाराज तुम्हाला मोगली एरांड माहित नसेल, मराठवाडी भाषा आहे आमची. मोगली एरांडाच्या फोकानीच हाणायचे का रे. देवळं तुम्हाला पत्ते खेळायसाठी बांधलेले आहेत का? महाराज खंत वाटली पाहिजे. महाराज आणि ते सूर्यरथीचा अरुण त्याला हात नाही पाय नाही. कीर्तनात ऐकलं वैशाखात सप्ते. पैठणला कीर्तनात ऐकलं की वारी केल्याशिवाय माणसाने मरू नाही. कुर्मदासाला वाटलं काय करावं मला वारीला जावं वाटतंय पण मला हातही नाही पायही नाही. आणि मग कुर्मदासाने ठरवलं आपण वारीला जायचं. अख्खं पैठण हसायला लागलं. बाबड्या तू कसा वारीला जायचा? तुला हात नाही पाय नाही. म्हणजे मी खुरडत जाईन. वैशाखातच निघालो. महाराज वैशाखात खुरडत निघाले. असं वैशाखाचं ऊन मावली. उन्हात चालायचे का? वारी चुकली तर करता काय? वारी चुकली तर करता काय? जगण्यात मजा नाही. खुरडत निघाले. भगवंताला काळजी पडली याला जीव मलाच घालावं लागेल. देव जीवलं गे मावले. देवाने एका खिस्ती व्यापार काय जुने कीर्तनकार वैकुंठवासी. मग तुम्ही कीर्तन ऐकले का नाही कोणाच ठाकू. विष्णू महाराज कवळेकर. तुम्ही तर लय वाजवले असतील त्याचे कीर्तन. विष्णू महाराज कवळेकर लय गोड. ते पैठणलाच होते ना त्याच्यामुळे हे चरित्र रंगून सांगायचे मला. विष्णू महाराज कवळेकर आमच्या लहानपणी कीर्तनकार हमखास कुर्मदास सांगायचे. आणि कुर्मदासाचं चरित्र ऐकलं लोकांना वारीला जावं वाटायचं मला. असं कुर्मदास सांगायचे. विष्णू महाराज कवळेकर वारले. झालं प्रकरण असं. निघाले. याला कोण जीव खाऊ घालणार? खुरडत चाललाय एकटाच निघालाय. कोण आहे याला मागं पुढं? देवाने एका खिस्ती व्यापाऱ्याचं रूप धरलं. कापडाचा व्यापारी झाले देव. म्हणजे कोण? म्हणले मी वाणी. इकडं कसे? म्हणले माझा कापडाचा व्यापारी. ह्या भागात मी कापडं वाटितो आणि मग आता लग्न सरीत वाटलेले असतात म्हणजे चैत्रात आणि वैशाखात मी आपले पैसे गोळा करतो. म्हणले त्या काळातही उधार देण्याची प्रथा होती. आणि मग उधार द्यायचं म्हणले ना वैशाखात गोळा करतो. तर मग असं करू आता दररोज संध्याकाळी मी तुमची गाठ घेईन. आणि मग संध्याकाळी मुक्कामाला गाठ पडले का देवाने त्या कुर्मदासाला आंघोळ घालायची. मळालेले राहायचे भरलेले राहायचे. काही सगळं घामाने अंग डबडबलेलं. देवाने कपडे धुवायचे. देवाने स्नान करायचं. देवाने स्वयंपाक करायचा आणि कुर्मदासाला जीव घालायचा. कुर्मदास म्हणायचे काय नाव? माझं नाव पांडुरंग वाणी. हा वा नाव माझ्या पांडुरंगाचं नाव आहे. हो म्हणले माझ्या आई वडिलाला संस्कार होते म्हणून त्याने समीर शाहीर शकील जलील परी अशी नावं ठेवली नाही. काय नावं ठेवताय तुम्ही आता काय सांगावं. एकीने पोरीचं नाव परी ठेवलं. ती परवा रशियाला पळूनच गेली एका मुलासंग विमानाने. म्हणलं मग ती बाई सांगायला आमची परी निघून गेली. म्हणलं इंद्राच्या दारात गेली असं काळजी करू नका. म्हणलं ठेवलंच कशाला नाव परी. जर तुझं नाव सावित्री ठेवलं असतं तर मालकाला घेऊन घरी आली असती. महाराज पळून गेलीच नसती. महाराज नावं काय ठेवा याच्या अकली नाही. अक्कल वाटताना काही लोक जाणून गैरहजर राहिले होते. वर बघा जरा. आणि मग झालं तसंच. पांडुरंग वाणी वा 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 गोड. देवाने स्वयंपाक करायचा जीव खाऊ घालायचं झोपू घालायचं.
आणि देवाने रात्रभर अभंग म्हणायचे. कुर्मदास झोपलेले, सकाळी उठले का परत कुर्मदासला स्नान बिन घालायचं, लागा तुम्ही चालायला. संध्याकाळी गाठ घेता तुमची. एक टाइम जेवण करून चालायचे, 2 टाइम जेवल्यावर त्यांना चलणं होणार नाही. खुरडत 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 अष्टमी, आषाढ शुद्ध अष्टमी पर्यंत लवळाला आले. लवळ 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 कुठे माहिती का? आरण भेंडी जवळ आहे लवळ. लवळाला समाधी त्यांची. अष्टमी नवमी आली, रडू लागले. अजून 15 दिवस पाहिजे होते, म्हणजे बरोबर गेलो असतो. वारकरी चालले त्या पंढरी रायाला निरोप सांगा, कर्मदास तुमच्या भेटीला 2 महिन्यापासून निघालाय पण येऊ शकला नाही. उभे उभे मलाच भेटायला या म्हणून. काय पांडुरंगाला तातडी निर्माण झाली. सावतोबा माऊली चला आपल्याला कुर्मदासाला भेटायला जायचं. एवढी भरलेली आषाढी वारी, सगळ्या आषाढी वारीला सोडून पांडुरंग परमात्मा लवळाला आले आणि कुर्मदासाला भेटले आणि कुर्मदासाला समाधी दिली. याला म्हणायचं जीवलग. इथून तिथून सांभाळीत आला. आंघोळ घालायचे, जेव घालायचे, कपडे धुवायचे, याला म्हणायचं जीवलग. असा मित्र पाहिजे. एक जण म्हणला मला 15 जोडीदार आहेत, चहा पाहिजे आहेत का? मलाच पाजावं लागतो. तुला कोणी सांगितलंय घर घालू सत्यनारायण करायचा? कशाला घर जाळून कोळशात धांदा घातला? जोडीदारांनी कधीतरी चहा पाजला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जीवलग. आमची जीवलग आहे. सज्जन, देवालाच सज्जन म्हटलंय, देवालाच सोयरा म्हटलंय. माता पिता बंधू जन तुझी सोयरा सज्जन, तुझी सोयरा सज्जन, तुझी सज्जन. माता पिता बंधू जन तुझी सोयरा सजन, तुझी सोयरा सजन, तुझी सोयरा सजन. माता पिता बंधू जन तुझी सोयरा सजन, तुझी सोयरा सजन, तुझी सोयरा सजन. माता पिता बंधुजन तुझी सोयरा सज्जन. देवालाच सोयरा म्हटलेला आहे, देवालाच सज्जन म्हटलेलं आहे. देव सोयरा आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसार, पंढरीशी जारे आल्यानो संसार, पंढरीशी जारे आल्यानो संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. भगवंताला सोयरा म्हटलाय. सोयरा का म्हटलं? 17वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीचा. हे असो विस्मयो दातारा, तू होशी जयाचा सोयरा, तो सोयरिकेच्या व्यवहारा मुकेचे गा. वा, अशी ओवीच सापडायची नाही. सगळ्या सोयऱ्या धायऱ्याला एवढी ओवी सांगत चला. वा, भगवंत सोयरा आहे आणि भगवंत सज्जन आहे, खूप सज्जन. लंका भगवंताने जिंकली होती का विभीषणाने? बोला बोला. लंका कोणी जिंकली होती? एका शाळेत मास्तर आले आणि त्या दिवशी इतिहासाचा तास चालला होता आणि त्याच्यात विषय होता मारुतीने लंका जाळली. आणि मग लंका जाळली हा विषय चालला. नेमकं काय झालं, 10 वाजता शाळा सुरू झाली. सकाळी 8 वाजता एका बाईने बी पेटून घेतलं होतं. त्या बाईचं नाव लंकाच होतं. नेमकं शिक्षण अधिकारी शाळा तपासायला आले का इतिहासाच्या शाळा चालले. काय विषय चालला? म्हणजे लंका दहन. म्हणले वर्गातलं हुशार पोरगं कोणतं? म्हणजे हे उठ रे, लंका कोणी जाळली? ते म्हणले हे बघा, ह्या घटनेचा माझा तिळमात्र संबंध नाही. म्हणजे मास्तर म्हणले, ते आज शिक्षणाधिकारी म्हणले काय बोलताय तुम्ही? नाही नाही म्हणले मास्तर, मी रानात राहायला आहे, घटना गावात घडली, त्याच्यामुळे लंका कोणी जाळली मला माहितीच नाही. शिक्षणाधिकारी मास्तरला म्हणले, मास्तर हे पोरगं काय असं बोलत आहे? मी विचारले लंका कोणी जाळली तर ते म्हणतं त्या घटनेचा माझा संबंध नाही. मास्तर म्हणले नाही नाही, ते माळकऱ्याचे पोरं आहेत साहेब, त्या असे जाळपोळीच्या भानगडीत पडणारच नाहीत म्हणले. त्यांना खूप संस्कार आहेत म्हणले, त्यांचा बाप चांगला भजन म्हणतो म्हणले. आता अरे इथं तर आढळतच नाही तर पावऱ्यात पडून म्हणले. मास्तर मग तुम्ही सांगा लंका कोणी जाळली? मास्तर म्हणले बघा, घटना ह्या गावात 8 वाजता घडली.
शाळा 10 वाजता भरते, मी शेजारच्या गावचा मास्तरी म्हणले, त्या गावात मी आपलं पायपाय येतो म्हणले. मी तिथूनच 8 वाजता निघालो, मला इथे यायला 9:45 वाजले. घटना 8ला घडली. ह्या घटनेचा माझा तिळमात्र संबंध नाही. आता काय करावं? तसं मी तुम्हाला विचारतोय काय, तुम्ही उत्तर देताय काय? लंका रामाने जिंकली का बिभीषणाने? बोला. अरे प्रभू रामाने, पण दिली कोणाला? बिभीषणाला. लंका राज्य बिभीषणात केली चिरकाळ स्थापना. लंका कधी दिली? अहो जिंकायच्या आधीच दिली. नाथ महाराज सांगतात की अलीकडच रामेश्वरमलाच संकल्प सोडला की लंका जिंकल्यावर तुम्हाला लंका देणार. मारुतीराय म्हणले लंका जिंकल्यावर तुम्ही बिभीषणाला देणार. समजा रावण उद्या शरण आला, मग म्हणजे माझी अयोध्या त्याला देणार. म्हणजे काय राम होते, याला माहिती सज्जनपणा. जिंकल्यावर ठरलं होतं तुला द्यायची ना, तर त्यालाच दिली. त्याला माहिती सज्जन. वचना फिरती आधमजन, नारायण तो नव्हे. काय तुम्ही तुकोबरायचा गाथा वाचित नाही माऊली? खुळेत तुम्ही. आधम माणसं वचनाला फिरतात. जुन्या काळात 4-5 हजार रुपये उसने देता का? तारण काय ठेवणार? तारण काय नाही ठेवणार. मिशीचा केस ठेवतो, घेऊन जा. एक मिशीचा केस एका माणसाने तारण ठेवला होता. पैसे आणून दिले ना, आपला मिशीचा केस सोडून नेला का? इज्जतदार माणसं महाराज. मिशी घाण ठेवली असा त्याचा अर्थ झाला. काय माणसं असते. आता तर म्हणते ना की मिशी काय डोक्याचे बी केस बाजून देतो. नाही माणसं येते. मला ना असं वाटतं कीर्तनाला जात असताना ना असा चिचाच ओढायचा, शेकाटाच घेऊन जावा. मला लय अनिती, न्याय नीतीनं राहिल्या मैपती महाराज म्हणतात. न्याय नीतीने राहिलीच नाही महाराज. आणि मग याला म्हणायचं सज्जन. आमची जीव लगे सज्जन सोयरी. सोयरा म्हटलंय, सज्जन म्हटलंय. कुठं नांदतो? ना अंदतील तिरी बिव्हरेच्या. बिहोरा म्हटलंय. बिहोरा म्हणजेच भीमा, चंद्रभागा. काय झालं? त्रिपुर नावाचा दैत्य माजला. तो चालोने दे सूर्याचा रथ. त्रिपुर नावाच्या दैत्याने सूर्याचा रथ अडवून धरला. मग नुसताच प्रकाश, अंधार पडाना, दिवसच रात्रच व्हायना. तो चालोने दे सूर्याचा रथ अडवून धरला. मग सगळ्या ब्राह्मणांना कधी उठावं काही कळेना. यज्ञ स्वाहाकार, स्वाहा स्वधाकार सगळे लोपले. दूध दुपते कधी काढायचे, कामाला कधी लावायचे. कांदे लावायला बाया गेल्या. सूर्य का मावळा ना सूर्य कांदे लावू कमरे गळून गेले त्यांचे. हा सूर्य मावळा ना का म्हणले. काय काळा मिळच बसा ना. कारण का? त्याने तो चालवणे ती सूर्याचा रथ. त्या त्रिपुर नावाच्या दैत्याने सूर्याचा रथ अडवला. मग सगळे देवगण गंधर्व यक्ष किन्नर विष्णूकडे गेले. भगवान विष्णू काहीतरी उपाय करा, तेवढ्या त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध करा. अरे म्हणजे त्याचं मरण माझ्या हाताने नाही, महादेवाच्या हाताने लिहिलं. मग हे सगळे मंडळी कैलासात गेले. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझा वीन शंभो मज कोण तारी. खूप गोड आहे बरं का, ऐकत जा. सकाळी उठलं की लावून द्यायचा. खूप गोड आहे. आमची आई रोज म्हणती बरं काय. माझं आईचं ऐकून पाडत आले. मी अक्षर गोखलेलं नाही मला. खूप गोड झालं. मग भगवंत म्हणले मी अवतार घेतो. आणि मग महादेव प्रगट झाले. एक पाय पृथ्वीवर ठेवला, एक पाय नंदीवर ठेवला. आणि 1000 वर्ष त्रिपुर नावाच्या दैत्याशी युद्ध केलं. भीमकर्म केलं. शब्द ध्यानात धरा. काय मला भीमा सांगायची ना. भीमकर्म म्हणजे भीम शब्दाचा अर्थ उग्र, भयंकर, भीषण. वा. भीमकर्म केलं, उग्र कर्म केलं, भीषण कर्म केलं. आणि 1000 वर्षानंतर त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध झाला. महादेव युद्ध खेळून थकले. जिथं बसले तिथे एक शिवलिंग तयार झालं. त्याचं नाव आहे भीमाशंकर. माहिती असू द्या. भीमाशंकरची कथा आमच्या तालुक्यात आहे, खेड तालुक्यात. आणि मग देवाला खूप घाम आला. देवाने घाम टाकला आणि त्या घामातून जन्मली. तिचं नाव आहे भीमा. भीमा उगमे भीमाशंकर. ती भीमा तिथून निघाली. तिथून आली खेडला. खेडवरून मग तुळापूरला संगम झाला इंद्रायणीशी. आधी शेल पिंपळगावला तिला भामा येऊन मिळाली. भामा ही सूर्याची मुलगी आहे. आता हे इथं नाही सांगत, पंचकृषीला मग सांगतो. सूर्याची मुलगी. खूप इतिहास आहे भामेचा. आळंदी पंचकृषीचे व्हिडिओ जर असतील तर त्याच्यात ऐका. खूप इतिहास आहे. भामा मिळाली, इंद्रायणी मिळाली. पुढे गेली. पुढं मुळा मोठा भीमा भामाचा संगम झाला. कुठं? त्याला वाळकी बेट म्हणतात. संतोबा पवाराची समाधी तिथं. तो कयाशी विमानी वाहिले संतोबाशी वैराग्य नानिले.
निजस्थान पालखी मिरविले निज भोवनी आपुल्या, निळा म्हणे एकांतवासी संतोबाशी न विसंबे, नाही निळा म्हणे निर्जनवासी संतोबाशी न विसंबे. संतोबा पवार हरिभक्त अपार, जे पर आम्हाला तिथे कीर्तन करावं लागतात म्हणून पाठ आहे, आमचं तसं काही लय पाठा नाही माझा, तिथे कीर्तन असते म्हणून. ऐका पुढं मग भीमा भामा मुळा मोठा या सगळ्या एकत्र येऊन पुढं प्रवाहित होतात. ती भीमा भली ओघाने निघाली. ओघाने निघाल्यावर पंढरपूरच्या सगळ्या गावाने तिचा आवाज ऐकला, आता पंढरपूर जातंय. मग गावात अष्टभैरव आहेत पंढरपुरात, 8 ठिकाणी भैरव आहेत. त्यातले एक भैरवाचं नाव आहे भीमसेन भैरव, हे नाव ध्यानात धरा. त्या भीमसेन भैरवाला प्रार्थना केली, बाबा रे ही काय नदी कोणती आली वाहत वाहत, जरा तू आडवा जाण तिला शांत कर, अख्खं पंढरपूर वाहून जाईल. आणि मग भीमसेन नावाचा भैरव तिच्यावर गदा घेऊन धावला, शांत व्हा. इकडून अशी खळखळ खळखळ वाहत ती पण पंढरपूरला आल्यावर संथ वाहते भीमामाई, हे मी टाकलंय बरं असो. आणि मग पंढरपुरातून ती संथ वाहू लागली. भीमकर्मापासून निर्माण झाली म्हणून नाव भीमा. आणि भीमसेन नावाच्या भैरवाने धाक घातला म्हणून शांत वाहू लागली, तिचं नाव आहे भीमा. बर पंढरपूरला आल्यावर चंद्राकार कृती पडली म्हणून नाव पडलं चंद्रभागा. चंद्रभागा नाव पडायचं आणखीन एक कारण असं की बृहस्पतीचा शिष्य चंद्र गुरुजीकडं शिकायला जायचा. गुरुजीची बायको देखणी होती. काय आता कशाला बायको सांभाळली असं का आपल्या गुरु महाराजांनी. गुरु महाराज कुठंतरी कीर्तनाला गेले आणि याने डाव साधला. ते गुरुजीला कळलं, जे राग आला, अरे पंचपिता सांगितल्यात, पंचमाता सांगितल्यात, पंचमातामध्ये गुरुमाता ही माता सांगितली आणि तू तिच्यावर वक्रदृष्ट ठेवली, जा तुला शाप देतो, तुला भग पडतील. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, पण चंद्राला भग पडली असा समजून घ्या. चंद्राला भग पडली हे ध्यानात धरा. चंद्र काळा झाला, काळा ठिक्कर पडला महाराज, संपूर्ण अंधार झाला आणि मग तोंड लपून बसला. चंद्र दिसेना म्हटल्यावर मग काय करता येईना. चतुर्थीच्या दिवशी तर लय आडी अडचणी यायला लागल्या. आज चतुर्थी का? चंद्र नाही दिसल्यावर कधी चतुर्थी सोडायची. चंद्रच दिसाना, चंद्रगुप्त झाला. चंद्रगुप्त, तिथून नाव पडलं बरं का. मग झालं असं, मग सगळे देव गणगंधर्व यक्ष किन्नर परत बृहस्पतीकडे आले. चंद्राला शोधलं आणि चंद्राला घेऊन आले. चंद्राने खूप गुरुजीची उपासना केली. अखेर शेवट गुरु दयाळू असतात. गुरु प्रसन्न झाले आणि चंद्राला सांगितलं, बाबा रे तू भारतामध्ये पृथ्वी लोकावर दिंडीर वनात जा आणि दिंडीर वनात गेल्यावर तिथं सूर्यतीर्थावर स्नान कर आणि सूर्याची उपासना कर. तिथं लोहदंड नावाचं तीर्थ आहे. मग तिथं स्नान कर आणि सूर्याची उपासना कर, तुझा रोग जाईल. आणि मग चंद्राने तिथं खूप तपश्चर्या केली. चंद्राला पडलेली भग त्या तीर्थात स्नान केल्यामुळं निघून गेली म्हणून चंद्राची भग गेली म्हणून नाव पडलं चंद्रभगा. अपभ्रष्ट झालं चंद्रभागा. आज आहे चंद्रभागा नाव पडलं. चंद्रभागा कुठून कुठपर्यंत म्हणायचं? निरे भिवरे संगमी चंद्रभागेच्या उगमी, स्पष्ट लिहिले नामदेव महाराजाच्या गाथेत. ज्यावेळेस निरा भीमेला मिळते तिथून पुढं चंद्र. रामचंद्रभाऊ सांगायचे, आमचा महिन्याचा वारकरी होता रामभाऊ सांगायचे, माऊली हे प्रमाण ध्यानात धरायचंय. निरे भिवरे संगमी चंद्रभागेच्या उगमी, तिथून चंद्रभागा. नुसती चंद्रकोरे म्हणून चंद्रभागा नाही, तिथून चंद्रभागा धरायची. काय माणसं होती म्हातारी, लय तयार, खूप तयार माणसं, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात किंवा भीमा म्हणतात. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असं ना, तिलाच भिवरा म्हणतात. नांदतील तेरे भिवरेच्या. चंद्रभागा सामान्य नाही. आता काय सांगावं चंद्रभागेचं. एकदा वैकुंठात मिटिंग भरली, स्वर्गात भगवंताने सगळ्या नद्या बोलवल्या. अगं मंदाकिनी इकडे, ए भोगावती इकडे, ए भागीरथी इकडे. मग मंदाकिनी आली, भोगावती आली, भागीरथी आली. अगं मृत्यूलोकात जा, समाजाचा उद्धार करा, जा बरं. मग मंदाकिनी निघाली, नटून थटून निघाली. खाली पाहिलं तर मृत्यूलोकात चंद्रभागा दिसली. मंदाकिनी लाजली, मी खाली गेल्यावर मला कोण विचारीन, मी इथंच राहते. स्वर्गे मंदाकिनी लाजोनी राहिली. अगं भोगावती तू तरी जा, आता डोळे झाकून जाते. भोगावती डोळे झाकून खाली आली, मृत्यूलोकात आली, डोळे उघडले, चंद्रभागा पाहिली. मला इथं कोण विचारणार आहे? होलसेल दुकानं असल्यावर टपरीवर कायला कोण जाईन मारायला? पाताळी प्रवेशली भोगावती.
भोगावती पाताळात गेली, मंदाकिनी स्वर्गात राहिली. आता काय करा? अगं भागीरथी, अगं तू तरी जा मृत्यू लोकात, आत्ता जाते. गेली ना, आली, डोळे उघडले, चंद्रभागेला पाहिलं, टचकली. एवढी घाबरली की तिचे 1000 तुकडे झाले. तिथे समुद्राला जाऊन मिळाली. सहस्र भाग भेने होवोनी भागीरथी, सागरा मिळती झाली वेगी. याला म्हणायचं चंद्रभागा. म्हणून चंद्रभागेत आता पंढरपूरला गेल्यावर, आंघोळीला गेल्यावर काय म्हणायचं? बरेच ना चंद्रभागेचा ते तर आंघोळीला बसल्यावर म्हणते गंगा गंगा गंगे चैव यमुने सरस्वती. चंद्रभागेत आंघोळ करताना गंगा गंगा म्हणणं अशक्य आहे. चंद्रभागेत आंघोळीला गेल्यावर काय म्हणायचं? भेवरा भामा चंद्रभागा इंद्रायणी निराकारा. वा, आमच्या वारकऱ्याचा मंत्र आहे. एवढंच माझं, भेवरा भामा चंद्रभागा इंद्रायणी निराकारा. चंद्रभागेत गेलो, चंद्रभागा 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 म्हणा. अनुपम्य हवा आहे पुढे चंद्रभागा. दोष जाती भंगा नाम घेता विठ्ठल. म्हणून नांदतील तिरे भिवरेच्या, तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती. भेटावया खंती वाटतसे, बोलत बोलत प्रेम भावे दसाळ गेलो. पुढं चला. आणि मग पंढरपुरात काय महाराज, काय पंढरपुरात कोणी कुठं तांब्या घेऊन बसत आहे? अरे बाबड्या, ती लौकिक दृष्टी झाली. अलौकिक दृष्टी. संपदा सोहळा सर्व सुख वसे, वैकुंठी जे नशे सर्वराशी. बाबा, सर्वरांनाही वैकुंठात असे पाहायला भेटत नाही. ते पंढरपुरात आहे. म्हणून कवाडा आडोनी पाहता ती, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटी. सर्वरांना वैकुंठात करमत नाही, ते पंढरपुरात येतात. वाळवंटापासून बारीने उभे राहतात. कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी. देवाला कवाडाच्या आडून डोकून पाहतात. तेव्हापासून गावगाव पायाळू कमी, डोकाळूच जास्त जलमले. पुढं डोकं लावित येत महाराज. वांग कळत नाही ते म्हणते सप्त्याच कारभार आमच्या हातात द्या, देतो पुढल्या जन्मात. हा वा. संपदा सोहळा सर्व सुख वसे. पंढरपुरात काय संपदा कमी, काय सोहळा कमी. नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गज. वा. सर्व सुख वसे. पंढरपुरात सर्व सुख असे भिवरेच्या तिरी, आमोची पंढरी कामधेनू. चोख भरायचं प्रमाणे. वा. पंढरी संदेश्वर बिडकरने टाकलं होतं. गजानन बिडकर काय आहेत का नाही आता देवालाच माहिती. गोड व्यक्ती भेटून गेली. ऐका. संपदा सोहळा सर्व सुख वसे, वैकुंठी जे नशे सर्वराशी. ज्याच्या नामे पाप दुःख नासे वय, त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नावाने नुसतं नाव घ्या. पाप नासत, दुःख नासत, भय नासत. विठ्ठल बाप माय रखुमाय, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. महाराज, आपण पंढरपूरला जात असताना फक्त पांडुरंगाचं भजन करीत जातो. अंगावरल्या कपड्यानिशी जातो. काय कमी पडतो? तुम्ही 18 दिवस माऊलीच्या सोहळ्यात चला, काहीच कमी पडणार नाही. भजनही करू नका, त्याचं नाव घ्या, नाही तर घेऊ नका, तरी लोक जेव घालते. तुम्ही 18 दिवस फक्त घरी काहीच करू नका, नुसतं बसून राहा. बघा बरं, पप्याची आई जेव घालते काय नाही. पप्याच्या आईने तुम्हाला हाता खालून काढलं तर पहिन देतो महाराज. मग त्याचं नुसतं नाव घ्यावं, है काही कमीच नाही. ज्याच्या नामे पाप दुःख नासे वय, विठ्ठल बाप माय रखुमाई. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव जितो अमृत ते कळा. जसा चकोर त्या चंद्रम्याच्या अमृत कळेला लाचावलेला आहे, तसं माझा जीव त्या पंढरपूरच्या त्याच्या प्रेम कळेला, अमृत कळेला लाचावलेला आहे. तुका लाचावला तुका मारी तसेच झड, पुरविले कोड नारायणे. तसं माझा जीव जितो अमृत ते कळा, कंठे वेळोवेळा ध्यातसे. आता त्याच कंठात कंठी धरेला कृष्णमणी अवघा जेणे प्रकाश, कंठे वेळोवेळा ध्यातसे. पुढं तुका म्हणे वाट पाहता शिनले. आता त्याचीच वाट पाहतोय. त्या पंथे डोळले पंढरीच्या. आता पंढरपूरच्या वाटेकडे लक्ष लागले महाराज. आता आम्ही कीर्तन इकडे करतो, पण सगळं ध्यानात जागरच येतात महाराज. तुम्ही माऊलीच्या तळावरला जागर पाहिलाच नाही महाराज. जन्माला येऊन एकदा माऊलीचा सोहळा पहा. तसं नाशिककरांनी निवृत्तीनाथाबरोबरही जावं. पण तुम्हाला ओरिजिनल भजन जर पाहायचं असेल, पारंपरिक भजन माऊली सोहळ्यात या रथा. मग 20 नंबर दिंडी कोणाची? धोंडोपंत दादा आथरे. अरे राम राम राम, 1,500 ते 2,000 टाळकरी हो. काय भजन आहे का काय, एकसूत्री भजन. 10-15 म्हातारे असे 3-3 रांगेत एक म्हातारा उभा असतो महाराज. आणि 15 जणांनी असे सगळंच मानायचं, असे पांगून असतात महाराज कडाने, सगळंच म्हणते ते 10-15 जण. आता काय भजन महाराज,
काना वासरे मामा चालायचे, वारले मामा काय मामा म्हणायचे महाराज, ठाईत ठाईत म्हणायचे दिवसभर महाराज, धुमळे तर धुमळीच, खर्च तर सगळ्या दिवसभर खर्चाच्याच चालली, मध्यम तर मध्यम, पंचम तर पंचम, षडज तर षडज, धुमळे तर धुमळे, ठाई तर ठाई. लयच म्हातारं म्हणायला, तेवीच चाली म्हणले होते रूप पाहता लोचिनीपासून मी वेगळे विठवायपर्यंत. आता काही सांगायचे तुम्हाला, चालू चालू नॉन स्टॉप कणिक काढायची, सेल्फी काढायची, ते पाकवाजानीमध्ये शानपणा करते, नॉन स्टॉप वाजवायचं. वा काय महाराज, आता काय सांगायचं तुम्हाला, ऐकल्यावर ढाळ लागण एखाद्या वेळेस. असो तुमच्या डोक्याबाहेरचा विषय माऊल्या, आपलं चाललंय चल द्या, तुमचा विषयच नाही माऊल्या. लयच खास भजन महाराज, आता काय सांगावं. अहो पुण्यातून सासवडला जात असताना अख्खा दिवस 6ला निघायचं, आणि आरती कधी होती 10:30 11, दिवसभर चालायचं, निर्जला एकादशी धरून चालायचं. आमचा पैठणकर वारकरी, आमचा नामदेव, तुम्हाला आता काय सांगावं, यांचा सुदामा, वा लयच वारकरी माणसं खाजो, उपवासी, अनवाहनी, भुकं लागत नाही हो त्यांना विशेष. आणि काही काही जण 10 वेळा फराळ करतील, द्वादशीला जेवतच नाही का, हा जीर्ण झालं, काय सांगा, लय येडी, काय सांगा. खूप महाराज, खूप खूप भजन. बरं रात्री 11 10:30 11ला जरी आरती झाली, लगेच माऊलीचं कीर्तन, ज्ञानबा माऊली जळगावकर माऊलीचं कीर्तन 12:30 1ला संपलं, 2ला जागर लगेच उभा, उभीच जागराला, गीत संत संगे गाऊ उभी ठाऊ जागरणी. वा जागरण उभेच, काय खास, खूप जागर गोड महाराज. अक्षर पाहून म्हणायचं नाही, एखादं काना मात्रा चुकला 200 नाही, ते तसं नाही, याच आहे बारीक. आपल्याकडं तर शेणा म्हणेच्या जागी तुका म्हणे, तुका म्हणेच्या जागी नामा म्हणे, त्यांना काय होतंय, संतांनी तर लिहिलंय चांगलंय. मन 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 बरं आहे. आपली सामुदायिक विवाह सोहळ्यातून आपली बायको घेऊन आला, हेच भाग्य आहे, दुसऱ्याची आणली नाही, हेच लय झालं. वा लय येडी हो, आता काही सांगा, लय येडी. असो, आणि म्हणून आता त्या पंथे डोळले पंढरीच्या, तीच माझ्या चित्ती वसते दिवस राती, भेटावया खंती वाटत से विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज मल्हार बाबा महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पुंडलिक श्री ज्ञानदेव पुंडलिक श्री ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडले कवरदा चिंतन सेवा संपली. समस्त ग्रामस्थ जवळके सर्वाला विनंती, नाही 10-20 दिवस जाता आलं तर निदान 10 दिवस जा, नाही 10 दिवस वारी करता आली निदान 5 दिवस तरी करा माऊली, नाही 5 दिवस करता आली निदान 3 दिवस तरी वारीत जा. खूप मजा आहे महाराज. तुम्ही आठवडा सासूरवाडीला राहता, मग 3 दिवस गेले नाही का बिघडन का? मी म्हणतोय बरं नका का 3 दिवस निदान 1 दिवस का होईना वाखरीत या, वाखरीपासून पायी जा. त्या बाबाचं ते वैशिष्ट्य, त्या बाबाला पायी चालावं लागत. पायी नाही चालला ते किती ब्रह्माचं झाड उभं करणार असून त्याच्या दारात जिरो येतो महाराज. वा, पायी वारी करणाऱ्याचा अधिकार खूप मोठा आहे महाराज, खूप मोठा आहे. आणि म्हणून वारी करा. नाही 30 दिवस तर 20 दिवस, नाही 20 तर 15, नाही 15 तर 10, नाही 10 तर 5, नाही 5 तर निदान 1 दिवस. कोणी म्हणाल एकही दिवस जाणं होणार नाही, जगूच नका. कशाला जगाता? तुम्हाला कोणी आग्रह केला का जगायचा का? पत्र आलंय तुम्हाला जगा म्हणून? हा, सगळ्याला विनंती की आपण सगळे वारीला या. प्रकृती स्वास्थ्य नसेल तर ठीक आहे. गावाला धन्यवाद, सगळ्या मंडळाला धन्यवाद. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, कुंडले कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोली पुरे वेडे वाकोडी करा क्षमा कराज महाराज तुम्ही. हरी नाही विचारिला अधिकार म्यापुला करा क्षमा कराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा